तर जोपर्यंत माझ्या हातामध्ये लाडक्या बहिणींची राखी आहे तोपर्यंत माझ्या जीवाला धोका नाही असं अजितदादा म्हणाले। मालेगाव दौऱ्याच्या वेळेला अजित पवारांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना जळगाव जिल्हा पोलीस प्रमुखांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या होत्या आणि याच पार्श्वभूमीवरती अजित पवार यांनी हे वक्तव्य केलंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी यावरून आता राज्य सरकारला टोला लगावलाय। अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदे लाडकी बहीण योजनेबद्दल बोलतात पण फडणवीस का बोलत नाही तसा सवाल रोहित पवार यांनी विचारलाय आणि या सगळ्यानंतर बावनकुळे यांनी उत्तरही दिलेलं आहे। माझ्या हातावर माझ्या बहिणीच्याकडनं बांधलेल्या या ज्या राख्या आहेत तोपर्यंत मला दुसऱ्या कोणाच्या संरक्षणाची गरज नाही। राखीचं सुरक्षा कवच आणि प्रेमाची ढाल कोणताही धोका मला स्पर्श करू शकत नाही असं मला माझं अंतर्मन सांगतं। एकनाथ शिंदे साहेबांचं दिल्लीमध्ये चांगली पकड आहे। दिल्लीतले नेते एकनाथ शिंदे साहेबांचं जास्त ऐकतात त्यामुळे कदाचित त्यांचा चेहरा एकनाथ शिंदे साहेबच असू शकतात। फक्त विषय एवढाच आहे की एकनाथ शिंदे साहेब बोलत असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणतात, दादा म्हणत असताना म्हणतात की माझी लाडकी बहीण योजना, आणि देवेंद्र फडणवीस साहेब या योजनेचं नावच घेत नाही। त्यामुळे हा जो गोंधळ आहे तो आधी मिटवावा, कारण या गोंधळामुळे गरीबाला ज्या योजना खऱ्या अर्थाने आता पोचायला पाहिजे त्या पोचल्या जात नाहीत एवढंच आम्हाला म्हणायचं आहे। मी भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण कार्यकर्त्याच्या वतीने यशस्वी योजना महायुतीने केल्याबद्दल पुन्हा अभिनंदन करतो। रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो। रक्षाबंधनाला महिला मोर्चाने जो कार्यक्रम आयोजित केला, 25 लाख महिला देवेंद्रजींना राखी पाठवणार, या योजनेचे अभिनंदन करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।